नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात तुम्ही? आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे स्वागत. आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल आणि अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. तसेच आमचा टेलिग्राम चॅनल भाऊ पोलीस स्टडी देखील जॉईन करा, जेणेकरून दररोज होणाऱ्या लेक्चरची फ्री PDF तुम्हाला तेथे मिळून जाईल. तर आपण याच यूट्यूब चॅनलवर येणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षांकरिता चालू घडामोडींच्या प्रश्नांची सिरीज सुद्धा सुरू केली आहे. ती देखील तुम्ही नक्की बघा. चला तर मित्रांनो, आज आपण बघणार आहोत जानेवारी ते जून महिन्याचे संपूर्ण स्पोर्ट्सचे करंट अफेअर. मित्रांनो, प्रश्न परीक्षेत वारंवार येतात, त्यामुळे या प्रश्नांचा सराव करणे खूप गरजेचे आहे. म्हणूनच आपण ही सिरीज सुरू केली आहे. चला तर मग वेळ वाया न घालवता बघूया आजचे महत्त्वाचे प्रश्न. क्रमांक पहिला आहे, अलीकडेच बुद्धिबळपटू एथन वाज हा भारताचा कितवा ग्रँडमास्टर बनलेला आहे? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन सी, 96वा ग्रँडमास्टर बनलेला आहे मित्रांनो. पुढील प्रश्न पाहूया. कोणत्या देशाच्या महिला हॉकी संघाने FIH वुमेन्स नेशन कप 2026 चे विजेतेपद जिंकलेले आहे? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन ए, भारत. तर मित्रांनो, भारत या देशाच्या महिला हॉकी संघाने FIH वुमन नेशन कप 2026 चे विजेतेपद जिंकलेले आहे मित्रांनो. पुढील प्रश्न पाहूया. इंडियन ॲथलेटिक्स अवॉर्ड 2026 मध्ये कोणाला सर्वोत्कृष्ट महिला ॲथलीटचा बहुमान मिळालेला आहे? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन बी, पारुल चौधरी यांना इंडियन ॲथलेटिक अवॉर्ड 2026 मध्ये सर्वोत्कृष्ट महिला ॲथलीटचा बहुमान मिळालेला आहे मित्रांनो. पुढील प्रश्न पाहूया. इंडियन ॲथलेटिक अवॉर्ड 2026 मध्ये कोणाला सर्वोत्कृष्ट पुरुष ॲथलीटचा बहुमान मिळालेला आहे? तर याचं बरोबर उत्तर असणार ऑप्शन ए, नीरज चोपडा यांना सर्वोत्कृष्ट पुरुष ॲथलीटचा बहुमान मिळालेला आहे मित्रांनो. पुढील प्रश्न पाहूया. क्रिकेट आशिया कप 2025 मध्ये प्लेअर ऑफ द टुर्नामेंट बनलेला भारतीय खेळाडू कोण आहे? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय बी, अभिषेक शर्मा हा क्रिकेट आशिया कप 2026 मध्ये प्लेअर ऑफ द टुर्नामेंट बनलेला भारतीय खेळाडू आहे मित्रांनो. पुढील प्रश्न पाहूया. जर्मनीमध्ये आयोजित ISSF ज्युनियर विश्व अजिंक्यपद 2026च्या पदक तालिकेत कोणता देश अव्वल स्थानावर राहिलेला आहे? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन सी, भारत हा देश 2026च्या पदक तालिकेत अव्वल स्थानावर राहिलेला आहे मित्रांनो. पुढील प्रश्न पाहूया. रशियन ग्रँड सँड मास्टर कप 2026 जिंकणारे पहिले भारतीय सँड आर्टिस्ट कलाकार कोण बनले आहेत? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय बी, सुदर्शन पटनायक हे रशियन ग्रँडमास्टर कप 2026 जिंकणारे पहिले भारतीय सँड आर्टिस्ट बनलेले आहे मित्रांनो. पुढील प्रश्न पाहूया. कोणत्या फुटबॉल संघाने SAFF वुमन चॅम्पियनशिप 2026 चे विजेतेपद पटकावलेले आहे? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन सी, भारताच्या संघाने SAFF वुमेन्स चॅम्पियनशिप 2026 चे विजेतेपद जिंकवलेले आहे मित्रांनो. लक्षात असू द्या. जर मित्रांनो तुम्हाला प्रश्न आवडत असतील आणि तुमचा सराव होत असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा. प्रश्न पाहूया. कर्नल CK नायडू लाईफ टाईम अचीवमेंट अवॉर्ड 2026 ने कोणाला सन्मानित करण्यात आलेले आहे? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय ए, राहुल द्रविड आणि रोजर बिन्नी यांना कर्नल CK नायडू लाईफ टाईम अचीवमेंट अवॉर्ड 2026 ने सन्मानित करण्यात आलेले आहे मित्रांनो. पुढील प्रश्न पाहूया. कोणत्या हॉकी संघाने मेन्स अंडर 18 एशिया कप 2026 चे विजेतेपद पटकावलेले आहे? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे भारत या संघाने मेन्स अंडर 18 आशिया कप 2026 चे विजेतेपद पटकावलेले आहे मित्रांनो. पुढील प्रश्न पाहूया. IPL 2026 चे विजेतेपद कोणत्या संघाने पटकावलेले आहे? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय बी, रॉयल चॅलेंजर बेंगळुरू या संघाने IPL 2026 चे विजेतेपद जिंकवलेले आहे मित्रांनो. पुढील प्रश्न पाहूया. विस्डेन क्रिकेट ॲल्मनॉक मध्ये लीडिंग वुमेन क्रिकेटर ऑफ द इयर
2026चा पुरस्कार कोणाला देण्यात आलेला आहे? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय डी, दीप्ती शर्मा यांना विस्डेन क्रिकेट ॲल्मनॅकमध्ये लीडिंग वुमन क्रिकेटर ऑफ द इयर 2026चा पुरस्कार देण्यात आलेला आहे मित्रांनो. पुढील प्रश्न पाहूया. युरोपियन गर्ल्स मॅथेमॅटिकल ऑलिम्पियाड 2026 मध्ये भारतासाठी सुवर्णपदक कोणी जिंकलेले आहे? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय बी, श्रेया शांतनू मुंदडा यांनी युरोपियन गर्ल्स मॅथेमॅटिकल ऑलिम्पियाड 2026 मध्ये भारतासाठी सुवर्णपदक जिंकलेले आहे मित्रांनो. पुढील प्रश्न पाहूया. प्रसिद्ध युवा क्रिकेटपटू वैभव सूर्यवंशी याने 2026 मध्ये IPL मध्ये कोणते पुरस्कार मिळवलेले आहे? तर याचं बरोबर उत्तर असणार ऑप्शन सी, वरीलपैकी सर्व पुरस्कार. तर मित्रांनो, ऑरेंज कॅप आणि इमेजिंग प्लेयर आणि सुपर स्ट्रायकर आणि मोस्ट सिक्सेस हे एवढे पदक प्रसिद्ध युवा क्रिकेटपटू वैभव सूर्यवंशी याने 2026 मध्ये IPL मध्ये मिळवलेले आहे मित्रांनो, लक्षात असू द्या. पुढील प्रश्न पाहूया. IPL 2026च्या 19व्या हंगामात ऑरेंज कॅपचा खिताब अवघ्या 15व्या वर्षी कोणी जिंकलेला आहे? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय ए, वैभव सूर्यवंशी यांनी IPL 2026च्या 19व्या हंगामात ऑरेंज कॅपचा खिताब अवघ्या 15व्या वर्षी जिंकलेला आहे मित्रांनो. प्रश्न पाहूया. IPL 2026 मध्ये सर्वाधिक बळी घेऊन पर्पल कॅप कोणी जिंकलेली आहे? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय बी, कगिसो रबाडा यांनी IPL 2026 मध्ये सर्वाधिक बळी घेऊन पर्पल कॅप जिंकलेली आहे मित्रांनो. पुढील प्रश्न पाहूया. 2026 मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित झालेल्या हरमनप्रीत कौर कोणत्या खेळाशी संबंधित आहे मित्रांनो? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय ए, क्रिकेट या खेळाशी संबंधित आहे मित्रांनो. पुढील प्रश्न पाहूया. मे 2026 मध्ये पद्म पुरस्कार सोहळ्यात सन्मानित झालेल्या सविता पुनिया ही कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय बी, हॉकी या खेळाशी संबंधित आहे मित्रांनो. पुढील प्रश्न पाहूया. मे 2026 मधील भव्य पद्म पुरस्कार सोहळा 2026 चे आयोजन कोठे करण्यात आले होते? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय बी, राष्ट्रपती भवन नवी दिल्ली येथे 2026 पद्म पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते मित्रांनो. पुढील प्रश्न पाहूया. लॉरियस वर्ल्ड स्पोर्ट्समॅन ऑफ द इयर 2026 चा प्रतिष्ठित पुरस्कार कोणी जिंकलेला आहे? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय बी, कार्लोस अल्कराज यांनी लॉरियस वर्ल्ड स्पोर्ट्समॅन ऑफ द इयर 2026 चा प्रतिष्ठित पुरस्कार जिंकलेला आहे मित्रांनो. तर मित्रांनो, तुम्ही व्हिडिओला अजून पण लाईक नसेल केलं तर एक लाईक जरूर करा. पुढील प्रश्न पाहूया. लॉरियस वर्ल्ड स्पोर्ट्स वुमन ऑफ द इयर 2026 चा पुरस्कार कोणी जिंकलेला आहे? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय ए, आयर्ना साबालेंका यांनी लॉरियस वर्ल्ड स्पोर्ट्स वुमन ऑफ द इयर 2026 चा पुरस्कार जिंकलेला आहे मित्रांनो. पुढील प्रश्न पाहूया. IPL 2026 मध्ये फेअर प्ले अवॉर्ड कोणत्या संघाला मिळालेला आहे? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय सी, पंजाब किंग्स या संघाला IPL 2026 मध्ये फेअर प्ले अवॉर्ड मिळालेला आहे मित्रांनो. पुढील प्रश्न पाहूया. मे 2026 मध्ये टेरिटोरियल आर्मीमध्ये लेफ्टनंट कर्नल या मानद उपाधीने कोणत्या खेळाडूला सन्मानित करण्यात आलेले आहे? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय ए, नीरज चोपडा यांना लेफ्टनंट कर्नल या मानद उपाधीने खेळाडूला सन्मानित करण्यात आलेलं आहे मित्रांनो. पुढील प्रश्न पाहूया. बुद्धिबळ क्षेत्रातील फिडे कॅन्डिडेट्स जिंकणारी पहिली भारतीय महिला खेळाडू कोण बनलेली आहे? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय बी, आर वैशाली ही फिडे कॅन्डिडेट जिंकणारी पहिली भारतीय महिला खेळाडू बनलेली आहे मित्रांनो. पुढील प्रश्न पाहूया. कोणत्या पुरुष क्रिकेटपटूला मार्च 2026 साठी ICC प्लेयर ऑफ द मंथ म्हणून निवडण्यात आलेले आहे? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय बी, संजू सॅमसन या खेळाडूला मार्च 2026 साठी ICC प्लेयर ऑफ द मंथ म्हणून निवडण्यात आलेले आहे मित्रांनो. पुढील प्रश्न पाहूया.
मार्च 2026 साठी महिला गटात ICC प्लेअर ऑफ द मंथ ठरलेली अमेलिया केर हे कोणत्या देशाची खेळाडू आहे? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय सी, न्यूझीलंड या देशाची खेळाडू आहे मित्रांनो, लक्षात असू द्या. पुढील प्रश्न पाहूया. कोणत्या भारतीय पॅरा तिरंदाज खेळाडूला 2026 मध्ये वर्ल्ड पॅरा आर्चर ऑफ द इयर 2025 चा पुरस्कार देण्यात आलेला आहे? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय ए, शीतल देवी यांना 2026 मध्ये वर्ल्ड पॅरा आर्चर ऑफ द इयर 2025 चा पुरस्कार देण्यात आलेला आहे मित्रांनो, लक्षात असू द्या. पुढील प्रश्न पाहूया. फेब्रुवारी 2026 साठी कोणत्या भारतीय महिला क्रिकेटपटूला ICC प्लेअर ऑफ द मंथचा सन्मान मिळालेला आहे? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय बी, अरुंधती रेड्डी यांना फेब्रुवारी 2026 साठी भारतीय महिला क्रिकेटपटूला ICC प्लेअर ऑफ द मंथचा सन्मान मिळालेला आहे मित्रांनो. पुढील प्रश्न पाहूया. प्रतिष्ठित BBC इंडियन स्पोर्ट्स वुमन ऑफ द इयर 2025 चा पुरस्कार जिंकणारी क्रिकेटपटू कोण आहे? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय ए, स्मृती मानधना ही प्रतिष्ठित BBC इंडियन स्पोर्ट्स वुमन ऑफ द इयर 2025 चा पुरस्कार जिंकणारी क्रिकेटपटू आहे मित्रांनो. पुढील प्रश्न पाहूया. आशियाई बॉक्सिंग चॅम्पियनशिप 2026 मध्ये सुवर्ण पदक जिंकणारा एकमेव भारतीय पुरुष बॉक्सर कोण ठरला आहे? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय बी, विश्वनाथ सुरेश हा आशियाई बॉक्सिंग चॅम्पियनशिप 2026 मध्ये सुवर्ण पदक जिंकणारा एकमेव भारतीय पुरुष बॉक्सर ठरलेला आहे मित्रांनो. पाहूया. खेलो इंडिया ट्रायबल गेम 2026 चा पहिला ओव्हरऑल चॅम्पियन कोणते राज्य बनलेले आहे मित्रांनो? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय सी, कर्नाटक हे राज्य बनलेले आहे मित्रांनो, लक्षात असू द्या. पुढील प्रश्न पाहूया. 2026 मध्ये फायनलमध्ये न्यूझीलंडला हरवून कोणत्या देशाने ICC पुरुष T20 विश्वचषकाचे विजेतेपद पटकावलेले आहे मित्रांनो? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे भारत या देशाने ICC पुरुष T20 विश्वचषकाचे विजेतेपद पटकावलेले आहे. पुढील प्रश्न पाहूया. ऑल इंग्लंड ओपन बॅडमिंटन चॅम्पियनशिप 2026 चे पुरुष एकेरीचे विजेतेपद भारताच्या लक्ष्य सेनला हरवून कोणी जिंकले आहे? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय ए, लिन चुन ई या खेळाडूने 2026 चे पुरुष एकेरीचे विजेतेपद भारताच्या लक्ष्य सेनला हरवून जिंकलेले आहे मित्रांनो. पुढील प्रश्न पाहूया. 2025च्या मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारासाठी कोणत्या भारतीय हॉकी स्टार खेळाडूची शिफारस करण्यात आलेली आहे? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय बी, हार्दिक सिंग या खेळाडूची शिफारस करण्यात आलेली आहे मित्रांनो. पुढील प्रश्न पाहूया. BCCI नमन अवॉर्ड्स 2025 मध्ये सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय पुरुष क्रिकेटपटूचा पुरस्कार कोणाला मिळालेला आहे? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय ए, जसप्रीत बुमराह यांना BCCI नमन अवॉर्ड 2025 मध्ये सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय पुरुष क्रिकेटपटूचा पुरस्कार मिळालेला आहे मित्रांनो. पुढील प्रश्न पाहूया. BCCI नमन अवॉर्ड 2025 मध्ये सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटपटूचा मान कोणाला मिळालेला आहे? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय बी, स्मृती मानधना यांना BCCI नमन अवॉर्ड 2025 मध्ये सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटपटूचा सन्मान मिळालेला आहे मित्रांनो. पुढील प्रश्न पाहूया. 2026च्या पद्मश्री पुरस्कार क्रीडा यादीत समाविष्ट असलेले भारतीय पुरुष क्रिकेट कर्णधार कोण आहेत? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय ए, रोहित शर्मा हे 2026च्या पद्मश्री पुरस्कार क्रीडा यादीत समाविष्ट असलेले भारतीय पुरुष क्रिकेटर कर्णधार आहेत मित्रांनो. तर मित्रांनो, हे होते स्पोर्ट्स करंट अफेअर 2026 जानेवारी ते जून महिन्याचे अतिशय महत्त्वपूर्ण करंट अफेअरचे प्रश्न. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळणार आहे. धन्यवाद.